गुहागर तालुक्यातील RGPPL थकीत कर वसुलीवरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे। कंपनीने भरलेल्या थकीत कराचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केला आहे। याबाबत 3ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत। हा लढा स्थानिक जनता आणि ग्रामपंचायतींचा होता। कोणत्याही एका वैयक्तिक नेत्यामुळे हा थकीत कर मिळालेला नाही अशी भूमिका सरपंचांनी मांडली आहे। मात्र या संपूर्ण कायदेशीर लढ्यात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सहकार्य केलं आणि प्रयत्न केले असं सरपंचांनी आवर्जून नमूद केले। त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे कर वसुलीच्या प्रक्रियेला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले। RGPPL कंपनीकडून थकीत कराची रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गुहागरमध्ये या विषयावरून राजकीय श्रेयवाद रंगला आहे। त्यामुळे कर वसुलीच्या प्रत्यक्ष लढ्याचं श्रेय नेमकं कोणाला यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। कंपनीने जो कर भरणा केलेला आहे याचं श्रेय आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व 3 गावाच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, BDO असतील, तसेच जिल्हा परिषदेचे CO मॅडम असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले। त्याच्यामुळे हे श्रेय वैयक्तिक कुणाचं नसून सर्वांचं आहे आणि कोणाच्याही पर्सनली मार्गदर्शनाखाली कोणतीही गोष्ट केली गेलेली नाही आहे। सर्वांच्या निर्णयानुसारच हे सर्व केले गेलेले पत्रव्यवहार आहेत। त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला श्रेय न देता हे सर्व श्रेय आमच्या सर्वांचं आहे असं आम्ही समजतो। श्रेयवादावरून जी राजकीय खेचाखेच चालू आहे त्याचं कारण आम्हालाही समजलेलं नाहीये। कारण जेव्हा आम्ही कंपनी करासंदर्भात जे सर्व काही विषय करत होतो त्यावेळी कोणत्याही राजकीय बैठका, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही प्रतिनिधींनी आमच्या कोणत्याही प्रकारच्या बैठका घेतलेल्या नव्हत्या। एक भास्कर शेठ जाधव साहेब सोडून दुसऱ्या कोणीही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या नव्हत्या। त्याच्यामुळे ही राजकीय खेचाखेच करण्याची काय आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।